24 जानेवारी 1975 रोजी अमरावतीच्या बैरम येथे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं। त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये वीरमरण प्राप्त झालं होतं आणि याच शेतकऱ्यांचं स्मरण म्हणून याच शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी 24 जानेवारी रोजी म्हणजे उद्याला बैरम येथे कापूस परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकरी नेते प्रकाश साबळे यांच्या संयोजनाखाली हे आंदोलन होत आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, कशा पद्धतीचं कापूस परिषद उद्या आयोजित आहे, काय कार्यक्रमामागचा हेतू आहे आणि कशी परिषद राहणार आहे? 24 जानेवारी 1975 हे ऐतिहासिक बैरमचं कापूस आंदोलन। त्या काळामध्ये 1500 बैलबंड्या धारक कापूस उत्पादक शेतकरी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर तिथं पोहोचले होते। त्याचं नेतृत्व स्वर्गीय दादासाहेब हावरे, भाऊसाहेब साबळे, शंकरराव बोबडे, मामराज खंडेलवाल, केशर काकू सिक्की या नेत्यांनी केलेलं होतं। आणि ते आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांना इथे एकाधिकाराच्या विरोधात होतं। इथं महाराष्ट्रामध्ये कमी भाव होता आणि जिथं जास्त भाव जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुभा देण्यात यावी अशी आंदोलकाची मागणी होती। परंतु सरकार अतिशय कठोर होतं आणि सरकारने पूर्णपणे शेतकऱ्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर बेशूट गोळीबार केला। त्या गोळीबारामध्ये असंख्य शेकडो शेतकरी जखमी झाले। त्यामध्ये स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे हे त्यांना वीरमरण प्राप्त झालं। आणि म्हणून आम्ही सतत 14 वर्षापासून त्या आंदोलनामध्ये जे लोक सहभागी परिवार होते त्या सर्वांना एकत्रित करून आम्ही 24 जानेवारी आणि 24 जानेवारीला प्रत्येक वर्षी आम्ही तिथं एक श्रद्धांजली सभा आयोजित करत असतो। आणि त्या निमित्तानं कापूस दिंडी, कापूस परिषद यावर्षी पण आयोजित केलेली आहे। त्यामागची भूमिका आमची फक्त एवढी आहे, शेतकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे, शेतकऱ्याच्या प्रती लोकांच्या सन्मानात जागरूक राहायला पाहिजे। शेतकरी टिकेल तर देश टिकेल, शेती वाचेल तर देश वाचेल ही भूमिका ठेवून आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वऱ्हाडाचं सोनं म्हणजे कापूस आहे आणि कापसाला आज भाव नाही, कापसाला प्रचंड खर्च आहे। आणि आमची मागणी आहे की कापसाला कमीत कमी 12 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटला पाहिजे। म्हणून आम्ही कापूस प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी यावर्षी पूर्ण विदर्भातले शेतकरी चळवळीचे जेवढे नेते आहे त्या सर्वांना आम्ही त्यांचा जमावडा आम्ही त्या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि त्या जमावड्याच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडणार आहोत। आणि त्या मागची भूमिका त्या बैरमच्या आंदोलनामध्ये आम्ही उद्याच्या 24 जानेवारी 2026 रोजी ही सर्व आम्ही शेतकऱ्यांसमोर विषद करणार आहोत। शेतकरी चळवळीतले अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात सांगतायत। कुठले नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि उद्याच्या आंदोलनाचं कापूस परिषदेचं कसं स्वरूप असणार आहे? उद्याच्या शेतकरी परिषदेमध्ये, कापूस परिषदेमध्ये माजी मंत्री, शेतकरी नेतृत्व बच्चूभाऊ कडू पण तिथे येणार आहेत। त्याच प्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रखर आंदोलक सन्माननीय रविकांत तुपकर, आता विदर्भाचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जे आता देवळी पुलगाव मधून नगराध्यक्ष निवडून आले जनतेच्या मतावर, किरण ठाकरे येणार आहे। त्याच प्रकारे शेतकरी चळवळीतील गजाननराव अहमदाबादकर, जगदीश नाना बोंडे, संजयराव कोल्हे, राजाभाऊ पुजदेकर, विजूभाऊ विल्हेकर असे पूर्ण विदर्भातल्या ज्या लोकांनी शेतीसाठी, शेतकऱ्यासाठी काम केलं, कष्टानं काम केलं ती सर्व लोक तिथं सर्वांचा जमावडा आम्ही होणार आहोत। आणि त्यामागे आम्ही कापूस परिषद आणि कापूस दिंडी अशी दिंडी काढणार आहोत कापसाची। आणि आम्ही सरकारच्या लक्ष वेधण्यासाठी, सरकारचं ध्यान आकर्षित करण्यासाठी का कापसाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बेहाल करू नका, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि कापसाला मोठ्या खर्चाच्या हिशोबाने मोठ्या प्रमाणात आपण भाव दिला पाहिजे। काही एकरी प्रति क्विंटल मागे 12 ते 15 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ही आमची त्यामागची रास्त मागणी आहे। 1975 नंतर सतत 20 वर्षापासून या शेतकरी आंदोलनाच्या स्मृती जागवण्यासाठी आपण कापूस परिषद घेत आहात। पश्चिम विदर्भामध्ये कापसा व्यतिरिक्त सोयाबीन, तूर, इतरही सोयाबीन महत्त्वाची पिकं आहेत। उद्याच्या परिषदेमध्ये कापसाच्या उत्पन्नाला भाव मिळावं याशिवाय काही ठराव घेतले जाणार आहेत का आणि शासनाला काही पाठवले जाणार आहेत? आता या भागामध्ये कापूस जरी मुख्य पीक जरी असलं तर या भागातल्या विदर्भातलं सर्वात मोठं महत्त्वाचं पीक आहे, तूर पण महत्त्वाचं पीक आहे, हरभरा आहे आणि संत्रा उत्पादक बेल्ट आहे। आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी किती हाल केले 2 वर्षामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे। म्हणून फक्त कापूसच नव्हे तर या संदर्भात जे शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे, कापूस आहे, संत्रा आहे, तूर आहे, हरभरा आहे, गहू आहे, अशा प्रत्येक पिकासंदर्भात आपण सांगोपांग सर्व शेतकरी संवाद साधून त्यामधला एक आराखडा आम्ही तयार करून तो शासनाकडे आम्ही दाखल करणार आहोत। आणि आमची मुख्य मागणी आहे की जे स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे ज्यांची जिथे वीरमरण प्राप्त झालं त्या शेतकऱ्यांचं स्मारक तिथं बनलं पाहिजे ही शासनाकडे मागणी करणार आहोत। त्यांच्या नावानं त्या सभागृहाला नाव दिलं पाहिजे ही पण आमची मागणी आहे। आणि शासनाकडे आम्ही ह्या सर्व गोष्टी करताना त्या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी होते त्या परिवारांनाही
आपण शासनाने पाठबळ दिलं पाहिजे अशी आमची मुख्य मागणी या परिषदेमध्ये आम्ही व्यक्त करणार आहोत. एकूणच जर पाहिलं तर हे होते शेतकरी नेते प्रकाश साबळे. अमरावतीच्या बहिरम येथे 1975 मध्ये जे शेतकरी आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा देणं, शिवाय पश्चिम विदर्भात महत्त्वाची असलेल्या पिकांना हमीभाव भेटला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिटला पाहिजे, याशिवाय त्या आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांना वीरमरण प्राप्त झालं त्यांच्या कुटुंबांना आर्थिक पाठबळ देणं आणि स्मारक उभारणं यासह विविध मुद्द्यांवर उद्याची शेतकरी परिषद, कापूस परिषद होणार आहे. आणि या कापूस परिषदेमध्ये काही महत्त्वाचे या देखील व्यतिरिक्त काही निर्णय होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती.